महायुतीच्या पहिल्याच फेरीत 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा। उर्वरित जागांवर होणार चर्चा। शिवसेनेचा मात्र 125 जागांसाठी आग्रह। महापालिका निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि अनिल परबांनी घेतली राज ठाकरेंची भेटीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची शक्यता। शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदेंमध्ये रस्सीखेच। 11 जानेवारीसाठी मनसेचा, 12 जानेवारीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा अर्ज, तर 11 ते 13 जानेवारीपैकी कोणत्याही एका दिवसासाठी मैदान देण्याची शिंदेंच्या शिवसेनेची मागणी। मुंबईत महायुती 150 जागांवर विजयी होईल। महायुतीचा महापौर मराठीच असेल, आशिष शेलारांचा दावा। तर ठाकरेंचा महापौर कोणत्या मोहल्ल्यातून असेल हे त्यांनी जाहीर करावं। शेलारांचा ठाकरेंना खोचक टोला। नवाब मलिकांच्या नेतृत्वात आम्ही राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही। महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची माहिती। काँग्रेस वंचित एकत्र लढणार। मुंबई वगळता 28 महापालिकांमध्ये आघाडी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतली अमित शहांची भेट। महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती। महापालिका निवडणुकांमध्ये शक्य तिथे युती करा, शहांची भूमिका। मुंबई कोणाला लुटायची आहे? रहमान डाकू कोण आहे हे सर्वांना माहिती आहे। राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मुंबई अमित शहांच्या हातात जाऊ देणार नाही, राऊतांचं वक्तव्य। मी लवकरच चौथा बॉम्ब फोडणार। बॉम्ब फोडल्यावर काही जण रोहा सोडून विदेशात पळतील। महेंद्र दळवींची नाव न घेता सुनील तटकरेंवर टीका। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्ष आणि 50,000 दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचा सहभाग असल्याचा पुरावा। 1 जून 2021ला पार्थ पवारांनी अमेडिया कंपनीला लिहिलं होतं पत्र। आता तरी गुन्हा दाखल व्हावा, विजय कुंभार यांची मागणी। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये प्रस्तावित असलेली MIC सेंटरची निविदा अखेर रद्द। पर्यावरण प्रेमींनी निविदा रद्द करण्याची केली होती मागणी। मंत्री गिरीश महाजनांच्या निर्णयाचं पर्यावरण प्रेमींकडून स्वागत। कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला सावकारानं किडनी विकायला भाग पाडलं। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील धक्कादायक प्रकार। तक्रार करून सुद्धा सावकारावर कारवाई नाही। शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा। मुंबईतल्या एका व्यावसायिकाला 25 लाख रुपयांचा गंडा। मंदिराखाली गाडलेलं सोनं मिळवून देण्याच्या बहाण्यानं फसवणूक। मालाड पोलिसांकडून चौघांना अटक। मनरेगाच्या नामांतरावरून काँग्रेस आक्रमक। प्रियंका गांधींच्या नेतृत्वात संसदेबाहेर काँग्रेसची निदर्शनं। मनरेगाचं नाव बदलण्यास विरोध। गोव्यातल्या नाईट क्लब अग्निकांड प्रकरणातील आरोपी मालक लुथरा ब्रदर्स यांना दिल्लीत आणलं। बँकॉकमधून घेतलं दोघांनाही ताब्यात। IPL लिलावात कॅमरून ग्रीनसाठी सर्वाधिक बोली। 25 कोटी 20 लाखांच्या बोलीसह कॅमरून ग्रीन KKRच्या ताफ्यात। चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या चुरशीत KKRची बाजी। कोल्हापूरच्या सई जाधवनं घडवला दैदिप्यमान इतिहास। इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 93 वर्षांच्या इतिहासात पास आऊट झालेली पहिली महिला अधिकारी। जानेवारीत टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू होणार।